जसजसा काळ बदलतो तसतसा माणूसही बदलतो. माणसानं बनलेला समाज बदलतो. आजचं जग हे वेगाचं जग आहे, उद्योगाचं जग आहे. आणि जो देश उद्योग व्यवसायात आघाडीवर असेल तोच स्वयंपूर्ण असेल, सामर्थ्यवान असेल. हे सत्य सर्व जगाबरोबरच भारतानं सुद्धा मान्य केलेलं आहे. 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालेल्या भारतानं नव्या जगाचा नवा संदेश ध्यानी घेऊनच गेल्या 50 वर्षात आपली ध्येय धोरणं निश्चित केली आहेत. स्वयंपूर्णतेसाठी औद्योगिकीकरणाचा पाठपुरावा केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतानं केलेली औद्योगिक प्रगती उल्लेखनीय आहे आणि देशाच्या या औद्योगिक विकासामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. गावागावातून पारंपरिक पद्धतीनं उद्योग व्यवसाय सुरू असतानाच गेल्या शतकाच्या मध्याला भारतामध्ये आधुनिक उद्योगधंद्यांची सुरुवात झाली. आधुनिक औद्योगिक युगाचा प्रारंभ करण्याचा मान मिळवला तो मुंबईनं, भारताच्या आजच्या औद्योगिक राजधानीनं. कावसजी नानाभाई दावर या महत्वाकांक्षी गृहस्थांनी काळाची गरज ओळखून मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली आणि भारतानं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलं. ते साल होतं इसवी सन 1854. कावसजींच्या कापड गिरणीनं भारतीयांना नव्या जगात शिरण्याचं आमंत्रण दिलं. मंदी वृद्धीला तोंड देत महाराष्ट्रातील कापड गिरण्यांची संख्या वाढतच होती. इसवी सन 1872 साली मुंबई प्रांतात 18 कापड गिरण्या होत्या. पुढील 6 वर्षात त्यांची संख्या 42 पर्यंत गेली, तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला ती संख्या आणखी वाढत गेली. भारतात उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मुंबईच्या या कापड गिरण्या आपल्या जुन्या वैभवाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. पहिल्या महायुद्धानंतरच्या 20 वर्षांमध्ये कापड गिरण्यांच्या बरोबरीनंच अभियांत्रिकी उद्योगधंदे, तेलाच्या गिरण्या, साखर कारखाने, औषधांचे कारखाने आणि रसायनांचे कारखानेही महाराष्ट्रात सुरू झाले होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या आंदोलनाच्या निमित्तानं भारतभर स्वदेशीच्या चळवळीनं जोर धरला. प्रत्येक चळवळीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात असहकारितेच्या आंदोलनात अनेक उद्योगधंदे सुरू झाले. त्यात
बँका होत्या, विमा कंपन्या होत्या, साखर कारखाने होते आणि चित्रपट निर्माण करणाऱ्या संस्थाही होत्या. स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे सुरू झाले होते. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या स्थापनेपर्यंत महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आदी शहरात उद्योगधंदे अतिशय वेगानं वाढत गेले. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला अनेक उद्योजकांनी हातभार लावलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक उद्योग समूहांनी महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला निश्चित दिशा दिली. महाराष्ट्रात उद्योगधंद्यांचा पाया घालणाऱ्या उद्योजकांची एक साखळीच निर्माण झाली होती. किर्लोस्कर समूहाच्या लक्ष्मणराव किर्लोस्करांनी 1910 मध्येच किर्लोस्कर ब्रदर्स मधून अभियांत्रिकी उपक्रमांना सुरुवात केली होती. त्या पाठोपाठ 1931 साली दादासाहेब दांडेकर यांनी दांडेकर आणि कंपनीची स्थापना केली होती. त्याच वर्षी काकासाहेब दांडेकर यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम शाई बनवण्याच्या उद्योगाला प्रारंभ केला. आबासाहेब गरवारे यांनी 1933 सालीच मोटारी दुरुस्त करणाऱ्या डेक्कन मोटार एजन्सीची स्थापना केली होती. शेठ वालचंद हिराचंद यांनी 1935 साली आपल्या औद्योगिक कार्याला सुरुवात केली. गेल्या शतकाच्या अखेरीलाच आर्देशीर गोदरेज यांनी कुलप बनवण्याला प्रारंभ केला होता. जमशेदजी टाटा यांच्या टाटा उद्योग समूहानं तर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती सुरू केली. भारत हे शेतीप्रधान राज्य असल्यामुळे अर्थातच शेतमालावर आधारित उद्योग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. कापूस हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं पीक. सुती कापडाचा उद्योग हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा उद्योग समजला जातो. मुंबईला तर कापडाचं कोठारच म्हटलं जात असे. अगदी 10-15 वर्षापर्यंत एकट्या मुंबई शहरातून भारतात होणाऱ्या एकंदर कापड आणि सूत निर्मितीपैकी 20% सूत आणि 36% कापड निर्माण केलं जात असे. गेल्या काही वर्षात मुंबईच्या कापड गिरण्यातील कापड निर्मितीचं काम मंदावलेलं आहे. मात्र इचलकरंजी, भिवंडी, सोलापूर आदी भागात आजही कापड निर्मितीचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. या उद्योगानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या असंख्य कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाला फार उशिरा सुरुवात झाली. पण पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर मात्र ऊसाचं उत्पादन अनेक पटींनी वाढलं आणि त्याबरोबरच साखर कारखान्यांची संख्या सुद्धा वाढली. सुरुवातीला काही उद्योजकांनी खाजगी साखर कारखाने काढले. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात सहकारी चळवळीनं जोर धरला आणि एकामागून एक करीत सहकारी साखर कारखाने उभे राहिले. आज साखर उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो. ऊसापासून गूळ तयार करण्याचा उद्योग महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. महाराष्ट्राच्या अनेक गावातून हा उद्योग सुरू असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात या उद्योगाची संख्या अधिक आहे. घाऊक बाजारात गुळाची विक्री ही सौदेबाजीच्या पद्धतीनं केली जाते. चर्मोद्योग हा महाराष्ट्रातला आणखी एक महत्त्वाचा उद्योग. पूर्वी लघु उद्योगाच्या स्वरूपात चालणाऱ्या या उद्योगाचं आज प्रचंड मोठ्या उद्योगात रूपांतर झालेलं आहे. या उद्योगातून बनवल्या जाणाऱ्या अनेक उत्पादनांना आज जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. खाद्यतेलाचं उत्पादन हा महाराष्ट्रातला
आणखी एक पारंपरिक उद्योग. पूर्वी बैलाला घाण्याला जुंपून तेल निर्मिती होत असे, मात्र आज हा उद्योग पूर्णपणे स्वयंचलित झाला आहे. अभियांत्रिकी उद्योगधंद्यांमध्येही महाराष्ट्राचा देशात बराच वरचा क्रमांक लागतो. या शतकाच्या सुरुवातीला 1910 साली कोल्हापूर मिरज लोहमार्गावरील जुन्या कुंडल रोड स्टेशन जवळच लक्ष्मणराव किर्लोस्करांनी शेती अवजाराचा कारखाना सुरू केला आणि हळूहळू त्या भागाचं चित्रच बदलून गेलं. किर्लोस्करवाडीपासूनच महाराष्ट्रातील अभियांत्रिकी उद्योगधंद्यांना प्रारंभ झाला. सुरुवातीला या कारखान्यातून साध्या यंत्रांची आणि अवजारांची निर्मिती होत असे. आता मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या शहरांमधून अनेक अभियांत्रिकी कारखाने उभे राहिलेले आहेत. नव्या उद्योगांना लागणारी उपकरणे आणि यंत्रसामुग्री याच कारखान्यातून तयार होत असते. वाढत्या अभियांत्रिकी उद्योगांबरोबरच तज्ज्ञ इंजिनियर्सचीही गरज वाढू लागली. ती गरज भागवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या. शिक्षण क्षेत्र, इंजिनिअरिंग कॉलेज, उद्योगाला सगळे इंजिनियर्स वगैरे लागतात. त्यामुळे ऑटोमॅटिकली उद्योगधंद्याचा आणि शिक्षण संस्थांचा सहयोग येणं स्वाभाविक आहे. याच्यापेक्षाही ज्यावेळेला मी पुणे विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा मेंबर होतो आणि देवदत्त दाभोळकर व्हाईस चान्सलर होते, त्यावेळेला आम्ही जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला होता की शिक्षण आणि उद्योग यांचा सहयोग कुठेतरी घडला पाहिजे आणि त्यांना लागणारी कुठली माणसं लागणार आहेत ती माणसं विद्यापीठाने तसे अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत आणि त्या पद्धतीने माणसं तयार केली पाहिजे आणि या शिक्षणासाठी उद्योगधंद्यांनी मदत केली पाहिजे. भारतामध्ये नायलॉन आणि त्यावर आधारित उत्पादने बनवण्यास सर्वप्रथम सुरुवात केली ती आबासाहेब गरवारे यांनी. नायलॉनचे धागे वापरून अनेक प्रकारची उत्पादनं तयार करण्याचा मोठा उद्योग हा महाराष्ट्रामध्येच आहे. या कारखान्यातून तयार होणारे दोरखंड, मासेमारीची जाळी यासारख्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. भारतीय उद्योग क्षेत्रानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला सुरुवात केल्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. स्कूटर्स, मोटारसायकल्स, टेम्पो, ट्रक्स, रिक्षा अशा स्वयंचलित वाहनांची आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मिती करणारे देशातले सर्वात जास्त कारखानेही महाराष्ट्रामध्येच आहेत. या कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात निर्यात सुद्धा केली जाते. या मोठ्या उद्योगधंद्यांना पूरक असे अनेक उद्योग महाराष्ट्रात सुरू झाले असून त्यांना लागणारे सुटे भाग बनवणाऱ्या लहान मोठ्या कारखान्यांची संख्याही महाराष्ट्रामध्ये खूप आहे. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कागदाचं उत्पादन सुरू आहे. पुण्याजवळ मुंढवा इथं उभारण्यात आलेला डेक्कन पेपर मिल हा यंत्राच्या मदतीनं कागद निर्मिती करणारा महाराष्ट्रातला पहिला कागद कारखाना होता. आता पुणे, खोपोली, मुंबई, ओगलेवाडी आदी ठिकाणी कागद निर्मिती करणारे मोठे कारखाने आहेत. याप्रमाणेच हातकागद, फिल्टर पेपर तयार करणारे कारखानेही महाराष्ट्रामध्ये आहेत. पुठ्ठ्यांची निर्मिती आणि कोरोगेटेड बॉक्सेसच्या उत्पादनातही महाराष्ट्राचा सहभाग आहे. नाजूक वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी कोरोगेटेड बॉक्सेसचा प्रामुख्यानं वापर केला जातो. महाराष्ट्रात काचेचं उत्पादन 1910 साली स्थापन झालेल्या पैसा फंड काच कारखान्याद्वारे सुरू झालं. लोकमान्य टिळक यांचं प्रोत्साहन आणि निस्वार्थीपणे काम करणारे अंताजीपंत काळे आणि त्यांचे हजारो स्वयंसेवक यांनी लोकांकडून पैसा गोळा करून महाराष्ट्रात काच कारखान्याला सुरुवात केली. भारतातल्या प्रत्येक माणसाकडून जर एक एक पैसा गोळा केला तर जमा होणाऱ्या पैशातून अनेक उद्योगधंदे सुरू करता येतील, ही पैसा फंडाची मूळ कल्पना होती. त्यानंतर ओगले ग्लास वर्क्स आणि बॉम्बे ग्लास वर्क्स असे अनेक कारखाने आकाराला आले. पुढे काचेच्या वस्तूंप्रमाणेच शास्त्रीय उपकरणं आणि चिनी मातीची भांडी तयार करणारे अनेक लहान मोठे कारखाने मुंबई, ठाणे आणि पुणे शहराच्या परिसरात निर्माण झाले. दुसऱ्या महायुद्धानंतरच महाराष्ट्रामध्ये रासायनिक कारखान्यांची सुरुवात झाली.
पण 1956 नंतरच त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं वाढ झाली. निरनिराळे डाईज, पिगमेंट्स, हेवी केमिकल्स, फाईन केमिकल्स आदी रसायनं या कारखान्यातून बनवण्यात येऊ लागली. 1965 नंतर मात्र या उद्योगाची झपाट्यानं वाढ झाली. महाराष्ट्रात केमिकल इंडस्ट्रीची वाढ साधारणतः 73-94 नंतर जास्त झाली. त्याचं कारण पूर्वी महाराष्ट्र शासनाने MIDCनी इंडस्ट्रियल इस्टेट फक्त पुणे, मुंबई, ठाणा, बेलापूर ह्या जागी केल्या होत्या. पण 70 नंतर त्यांनी रसायनीकरता केमिकल इंडस्ट्रीकरता रोह्याला MIDC इंडस्ट्रियल इस्टेट चालू केली. नंतर महाडला केलं चालू, नंतर लोटे परशुरामला केलं. आणि रासायनिक पर्टिक्युलरली डाईज, पिगमेंट्स आणि इतर रसायनाला खूप पाणी लागतं आणि ते पाणी इतर जागी मिळत नव्हतं. पुणा, मुंबई, कोल्हापूर, सांगली, मिरज या जागी मिळत नाही. कारण खूप पाणी लागलं म्हणजे सांडपाणी जास्त होतं आणि सांडपाणी समुद्रात फेकणं फार उचित असतं. नदीत फेकणं म्हणजे त्याला फार ट्रीटमेंट द्यावी लागते. जेव्हा शासनाने हे 3 सेंटर्स चालू केले, रोहा, महाड, लोटे परशुराम, त्यानंतर केमिकल इंडस्ट्रीची वाढ झपाट्याने सुरू झाली. आज रासायनिक उद्योगात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. अमेरिका, युरोप आणि इतर पाश्चात्य देशात अनेक रसायनं निर्यात केली जातात. मुंबईजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे सापडल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पेट्रोकेमिकल्सचे अनेक कारखाने निर्माण झालेले आहेत. नत्रयुक्त खतांचे कारखाने मुंबई आणि अलिबाग जवळच्या थळ वायशेत भागात उभारलेले आहेत. पनवेलजवळ रसायनी इथं सेंद्रिय खतांचा मोठा कारखाना आहे. या दोन्ही उत्पादनांची महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मुंबई हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक महत्त्वाचं बंदर आहे. या नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय बंदरामध्ये 12ही महिने जगभरातल्या बोटींची वाहतूक सुरू असते. या बंदरात जहाज बांधणी करणारे कारखाने आहेत. जहाज बांधणी बरोबरच जहाज दुरुस्तीचा उद्योग देखील या बंदरात मोठ्या प्रमाणावर चालतो. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरातून जगभरामध्ये मालाची निर्यात केली जाते. या बंदरावर मालाची चढउतार करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. शेकडो किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. राज्यातल्या महत्त्वाच्या उद्योगात मासेमारी उद्योगाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या उद्योगाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मासे निर्यात होत असतात. आज रबर आणि प्लॅस्टिक हा महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. महाराष्ट्रात रबर बनवण्याच्या उद्योगास 1940 पासून सुरुवात झाली. आज हजारो प्रकारची प्लॅस्टिक आणि रबराची उत्पादनं महाराष्ट्रात बनवली जातात. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंबरोबरच भारतीय सैन्याला लागणारीही अनेक उत्पादनं इथं तयार होतात. एकोणीसशे 31 साली सुरू झालेल्या शाईच्या उत्पादनाबरोबरच महाराष्ट्रात शैक्षणिक साहित्य बनवण्याच्या उद्योगाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात बनवले जाणारे शाई, रंग, पेन्सिल्स आणि इतर साहित्य भारतभर मान्यता पावलेलं आहे. शिक्षण आणि संस्कृती ह्याच्यामध्ये ह्या कंपनीचा फार मोठा वाटा आहे. कारण आमची सर्वच उत्पादनांना काय घडतं तर संस्कृतीची वृद्धी, संस्कृतीचं जतन आणि शिक्षणासाठी लागणारी सगळी साहित्य हे आम्ही बनवतो. कारण शिक्षण हा शेवटी आधार आहे. कुठल्याही संस्थे, कुठल्याही घटकाची जर आर्थिक उन्नती होणार असेल
तर शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे आणि शिक्षणाला लागणारं साहित्य उपलब्ध होणं आणि ते योग्य दर्जाचं आणि योग्य किमतीचं मिळणं, तर महाराष्ट्रामध्ये हे फार मोठं काम आमच्या कॅबिनेटनी केलं आहे असं मला वाटतं. शाळा आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच व्यावसायिक कलाकार सुद्धा या रंगांचा आणि साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आयुर्वेदिक औषधांचा पहिला कारखाना महाराष्ट्रात पनवेल इथं श्री विष्णू कृष्ण शास्त्री पुराणिक यांनी सुरू केला. पनवेलच्या धूत पापेश्वर कारखान्यानंतर मुंबईमध्ये सांडू ब्रदर्स, झेंडू फार्मसी, पुण्यामध्ये आयुर्वेदिक रसशाळा, साताऱ्याला आयुर्वेदिक अर्कशाळा असे अनेक कारखाने महाराष्ट्रभर सुरू झाले. आयुर्वेदिक औषधांबरोबरच ॲलोपॅथी औषधांची निर्मिती करणारेही अनेक कारखाने महाराष्ट्रामध्ये आहेत. पुण्याजवळील हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या सरकारी उद्योगानं भारताच्या वैद्यकीय प्रगतीमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त चित्रपटांची निर्मिती करणारा देश आहे. भारतातील इतर शहरातही चित्रपट निर्मिती होत असली तरी देशात निर्माण होणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी बहुसंख्य चित्रपट मुंबईत तयार होतात. चित्रपट उद्योगाला उद्योग म्हणून जरी शासनाने मान्यता दिली नसली तरी हजारो लोकांचा उदरनिर्वाह आज या व्यवसायावर अवलंबून आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय महाराष्ट्रातला एक प्रमुख उद्योगच आहे. राजा हरिश्चंद्र या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटानं महाराष्ट्रात चित्रपट उद्योगाची सुरुवात झाली. त्यानंतर बाबूराव पेंटर, व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, मास्टर विनायक, राजा परांजपे आदी दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली. महाराष्ट्र सरकारनंही या उद्योगाच्या वाढीला प्रोत्साहन दिलं आहे. वाढत्या उद्योगधंद्यांबरोबरच वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू झाले. हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा अशा ठिकाणी तर अतिशय शुद्ध हवेची आवश्यकता असते. प्रगतीची वाटचाल ही आता आपण जर पाहिली तर ती जितकी म्हणजे मोठ्या साईजकडे जशी गेलेली आहे तशी खाली सूक्ष्मतेकडे गेलेली आहे. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणा किंवा बायो इंजिनिअरिंग म्हणा, तिथे तुम्ही सूक्ष्म जीवांचा जास्त अभ्यास करता त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या ठिकाणी एअर कंट्रोल किंवा स्वच्छ हवा करणं हे अत्यावश्यक होऊन बसलेलं आहे. ज्या आता नवीन प्रोसेसेस निर्माण झालेल्या आहेत, म्हणजे विशेषतः ज्या हायटेक एरियामध्ये सेमीकंडक्टर्स, इंटिग्रेटेड सर्किट्स, ह्या ज्या मायक्रोचिप्स ह्या तयार करण्यासाठी तुम्हाला अत्यंत स्वच्छ वातावरण लागतं. हवा शुद्ध करणारी उपकरणे तयार करणारे अशा प्रकारचे महत्त्वाचे कारखाने महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. महाराष्ट्र शासनानं औद्योगिक वसाहतांची स्थापना केल्यामुळे उद्योगधंद्यांच्या वाढीला चालना मिळालेली आहे. फक्त मोठ्या शहरांवरच लक्ष केंद्रित न करता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं मागास भागात नवीन औद्योगिक वसाहती निर्माण करून तिथल्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सिडको, मॅफको, यंत्रमाग महामंडळ, म्हाडा, सरकारी मुद्रणालय अशा अनेक सरकारी संस्थांनी महाराष्ट्राच्या प्रगतीत भरीव अशी कामगिरी केलेली आहे. 1962 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि 1966 साली स्थापन करण्यात आलेल्या सिकॉम या संस्थेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीला गती मिळालेली आहे. जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, विभागीय विकास मंडळे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या उद्योगधंद्याची व्याप्ती वाढली आणि संख्याही वाढली. वीज, भारतभर जाणारे रस्ते, वाहतुकीच्या चांगल्या सोयी, पुरेसं पाणी आणि कामगारांचे सहकार्य महाराष्ट्रामध्ये आहे. यामुळे इथं लघु उद्योगांपासून मोठ्या प्रकल्पांपर्यंत उद्योग व्यवसायाची भरभराट झालेली आहे.
एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राला भारतातच नव्हे तर जगात मान मिळतो आहे. अर्थात हे स्थान मिळवण्यासाठी महाराष्ट्रानं सर्वार्थानं खूप प्रयत्न केलेले आहेत. आजही शासन उद्योगधंद्याच्या प्रगतीला सर्वार्थानं हातभार लावत आहे. महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं महान राष्ट्र बनवलेलं आहे. उद्योगधंद्याच्या प्रगतीवरच राज्याची समृद्धी अवलंबून असते. हे ओळखलेल्या महाराष्ट्र शासनानं उद्योगधंद्यांची वाढ होईल असंच धोरण आखलेलं आहे आणि त्यामुळेच संपूर्ण देशात महाराष्ट्रानं आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे.